हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदिक इतिहासमधील जे काही मोस्ट स्कोरिंग टॉपिक्स आहेत राईट, सो ते बघणार आहोत. सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलवर तुम्हाला BMS रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन मिळणार आहे. ओके, सो बघा, आता आपला आयुर्वेद इतिहास आपल्याला 20 मार्काचा इथे टॉपिक आहे, बरोबर. सो आता या 20 मार्कामध्ये कोणकोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, मोस्ट स्कोरिंग कोणते आहेत ते आपण बघूया. ओके, सो बघा, ही जी PDF आहे ही याच्यामध्ये ऑल आयुर्वेदिक इतिहासचे नोट्स आहेत. ओके, ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा, त्यांना 50 रुपीजमध्ये ही PDF मिळून जाईल. ठीक आहे, तर बघा, आता सर्वात फर्स्ट आहे जे काही बेसिक, म्हणजे स्टार्टिंगला इतिहास शिकण्याची साधने. ठीक आहे, सो प्राचीन साहित्य, सत्ययुगातील रामायण, द्वापार युगातील महाभारत, वैदिक काळातील 4 वेद, हे आहे साधने. राईट, तर लोकमान्य टिळकांनी वेदांना वेदकाळ 4500 BC मानला आहे. पाश्चिमात्य शास्त्रज्ञ हा काळ 1500 BC मानतात. सो हे एखाद्या वेळेस येऊ शकतं क्वेश्चन MCQ की लोकमान्य टिळकांनी वैदिक काळ कोणता मानलेला आहे. राईट, सो MCQ आला तर तुम्हाला हे लिहायचं आहे. राईट, आता आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व जे काही स्कोरिंग टॉपिक्स आहे तेच मी इथे तुम्हाला हायलाईट केलेले दिसत असतील, तेच आपण बघणार आहोत. ओके, नंतर आहे ऋग्वेद. ऋग्वेद याच्यामध्ये काय आहे तर धनुर्वेद उपवेद आहे, धनुर्वेदाचा उपवेद आहे. परत श्लोक रूप रचनांना काय म्हणतात, ऋचा म्हणतात, आणि एकूण 10 मंडले आहेत. ओके, तर कृतिका नक्षत्राच्या आधारे टिळकांनी वेद काळाची इथे निश्चिती केली. नंतर आहे यजुर्वेद. याच्यात काय आहे तर स्थापत्य वेदाचा उपवेद आहे हा. ओके, नंतर आहे सामवेद. ओके, सामवेद मध्ये काय म्हणतात तर गांधर्व वेदाचा उपवेद आहे हा. ओके, त्याच्यामध्ये 27 उपनिषदे आहेत आणि 18 प्रमुख पुराण आहेत. त्यानंतर आहे बघा, सामवेद मध्ये काय आहे तर मधुर व लयबद्ध मांडणी केलेली आहे श्लोकांची. ओके, तंतुवाद्य चर्मवाद्यांचा उल्लेख आहे. ओके, बघा, ऋग्वेद याच्यामध्ये श्लोक आहे ऋचा. यजुर्वेद काय आहे जे काही स्थापत्य वेद आहे त्याचा उपवेद आहे. सामवेद म्हणजे आपण एक म्युझिकशी रिलेटेड म्हणू शकतो, आणि अथर्ववेद म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाचा उपवेद कोणता आहे तर अथर्ववेद. याच्यात एकूण 20 कांडे आहेत. ओके, आता याच्यामध्ये औषधींचा राजा म्हणून सोमदेवतेचा उल्लेख ऋग्वेदात मिळतो. ओके, सोमदेवतेचा. राईट, नंतर काय, आता हे इम्पॉर्टंट आहे, याज्ञवल्क्य संहितेनुसार आयुर्वेद हा ऋग्वेदाचा उपवेद आहे. ओके, आयुर्वेद हा ऋग्वेदाचा उपवेद आहे. ओके, तर आता पूर्वी 4ही वेद मिळून एकच वेद होतात. व्यास महर्षींनी त्या वेदाच्या विषयावर संपादन करून 4 वेगळे वेद केले, म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात. का म्हणतात वेदव्यास व्यास ऋषींना? कारण त्यांनी संपादन करून 4 वेगळे वेद निर्माण केले. आता रामायणात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याला लंकेतील सुषेण नावाच्या वैद्याने उपचार केले होते. ओके, सुषेण नावाचा वैद्य. नंतर रावणाने औषधी वनस्पतीची अशोक वनात लागवड केली. कोणत्या वनात? अशोक वनात. ओके, आता सेकंड चॅप्टर आहे आपला आयुर्वेद अवतरण. हे तर माहितीच असेल सर्वांना. ब्रह्माने आयुर्वेदाचे ज्ञान दक्ष प्रजापतींना दिले. मग त्याच्यानंतर अश्विनी कुमारांना दिले. अश्विनी कुमार कोण आहे? देवांचे वैद्य म्हटले जाते त्यांना. मग त्यांनी हे ज्ञान इंद्रदेवाला दिले, आणि इंद्रदेवाने आत्रेय ऋषींना दिले, आणि आत्रेयांचे 4 शिष्यांना मग हे ज्ञान प्राप्त झाले, आणि मग ते पुढे पुढे मनुष्यामध्ये पसरत गेले. ओके, आता सत्ययुगातील रामायणाचा काळ किती आहे? इसवी पूर्व 1500 वर्षाहून अधिक आहे. ओके, 500 वर्षाहून अधिक आहे. भरत आजोळहून येईपर्यंत दशरथचे शव तैल द्रौष्णीत ठेवले होते. हे त्याचा पुरावा आहे, म्हणजे तेलाच्या एका याच्यामध्ये ठेवले होते. कोणाचे? दशरथाचे शव. राईट, सो नंतर आहे गौतम ऋषींच्या शापामुळे इंद्राचे वृषण शुष्क झाले. हे सुद्धा आपल्याला तिथे पुरावा मिळतो. ठीक आहे, आयुर्वेदाचा. नंतर त्यामुळे इंद्राला मेषवृषण ही संज्ञा प्राप्त झाली. काय नाव दिलं याला? मेषवृषण. देन आहे नकुल सहदेव पशुवैद्यक म्हणजे व्हेटरनरी सायन्स शास्त्रात प्रावीण्य होते. कशात? व्हेटरनरी सायन्समध्ये. ओके, MCQ येऊ शकतो. नंतर आहे श्रीमद भगवत पुराण. हे 18 पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ओके, किती? 18 पुराणांमध्ये. नंतर आहे वृक्ष आयुर्वेद सिद्धौषधी म्हणजे काय? बघा, अग्निपुराणात
कोणकोणत्या प्रकारांचा उल्लेख केला आहे औषधी प्रकारांचा? वृक्ष आयुर्वेद, सिद्ध औषधी, बालग्रह, मृत संजीवनीकर योग, मंत्ररूप चिकित्सा. ओके, आता बघा, केनोपनिषद हे आध्यात्मिक अधिदैविक व्याधींचा उल्लेख केलेला आहे. कठोपनिषदमध्ये इंद्रिय निग्रहण, प्रश्नोपनिषदमध्ये वायूचे प्रकार, राईट. एतेंद्रिय उपनिषदमध्ये पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय उल्लेख, आणि तैभदेम उपनिषदमध्ये आहाराचे महत्व सांगितले. झालं सेकंड चॅप्टर. आता आहे थर्ड, आयुर्वेद संहिताकाळ आणि टीकाकार. आता हे इम्पॉर्टंट आहे. तर प्रमुख संहिता तर तुम्हाला माहित आहे, चरक, सुश्रुत आणि अष्टांग संग्रह. आता इसवी सन 7व्या पर्यंतच्या काळाला संहिता काळ असे म्हणतात. ओके, एमसीक्यू येऊ शकतो. रोग, लक्षण आणि चिकित्सा ही त्रिसूत्री पद्धतशीर मांडली आहे. त्रिसूत्री कोणती आहे? ओके, तर फर्स्ट आहे चरक संहिता. चरक संहिताचं काय आहे? तर आत्रेय पुनर्वसूचा शिष्य अग्निवेश हा चरक संहितेचा रचयिता आहे. अग्निवेश. ओके, आता याचं अग्निवेश संहिता इसवी सन पूर्व 1000, चरक संहिता इसवी सन पूर्व दुसरे शतक. दृढबल यांनी 41 अध्याय अधिक टाकलेले आहेत, ऍड केलेले आहेत इसवी सन पूर्व 4 शतकमध्ये. ओके, अग्निवेशाचा काळ आहे इसवी सन पूर्व 1000. त्यांच्या वडिलांचे नाव आहे अग्निदेव आणि ग्रंथरचना अग्निवेश तंत्र. चरकांचे गुरु अग्निवेश होते, म्हणून चिकित्सासाना श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो चरकांचा. यांच्या रचना किती आहेत? 120 अध्याय आहेत, 7 चतुष्क आहेत, राईट. निदान स्थानमध्ये ज्वर, रक्तपित्त, गुल्म हे 8 रोगांचा उल्लेख आहे. ओके, त्यानंतर चरक संहिताचे टीकाकार कोण आहे? आता हे इम्पॉर्टंट आहे. चक्रपाणी आहे, यांनी काय लिहिलंय? आयुर्वेद दीपिका. भट्टार हरिश्चंद्रांनी चरकन्यास हा ग्रंथ लिहिलाय. योगेंद्रनाथ सेनी चरकोपस्कार. जयजटनी निरंतर पदवाख्या. गंगाधर रॉयनी जलकल्पतरू आणि शिवदास सेनी तत्व प्रतिदीपिका. ओके, देन आहे सुश्रुत संहिता. सुश्रुत संहितेचा काळ काय? इसवी सन पूर्व 2 शतक. ओके, यांनी सर्जरीवर एकमेव ग्रंथ आहे हा सुश्रुतचा. याच्यात किती स्थाने आहे? 186 अध्याय आहेत, 6 स्थाने आहेत. सूत्रस्थान 46 अध्याय आहे सूत्रस्थानमध्ये. ओके, चरक संहितेनुसार रक्त हा 4था दोष मानलेला आहे. ओके, हा एमसीक्यूचा क्वेश्चन आहे सुश्रुत संहितेनुसार. ओके, तर टीकाकार काय आहे? चक्रपाणीने काय लिहिलंय? भानुमती गदयासने लिहिलंय न्यायचंद्रिका. डॉक्टर भास्कर गोविंद घाणेकरांनी आयुर्वेद रहस्य दीपिका. डल्हननी लिहिलंय निबंध संग्रह. हारणचंद्र चक्रवर्तीने लिहिले सुश्रुतार्थ संदीपन लिहिले. ओके, देन आहे वाग्भट संहिता. वाग्भट संहितामध्ये काय? अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय. ओके, वृद्ध वाग्भट. ओके, सो वृद्ध वाग्भट हे 6व्या शतकात होते. वाग्भटांच्या वडिलांचे नाव होते सिंहगुप्त. वाग्भटांचे गुरु होते अवलोकित, हे बौद्ध होते. ओके, आता अष्टांग संग्रहात एकूण 150 अध्याय आहेत आणि अष्टांग हृदयामध्ये 120 अध्याय आहे आणि 6 स्थाने आहेत. टीकाकार आहे अष्टांग संग्रहाचे इंदू. ओके, इंदुमती त्यांनी लिहिलं आहे शिलालेखात. अष्टांग हृदयाचे काय आहे? अरुण दत्त, त्यांनी सर्वांग सुंदर लिहिलंय आणि हेमाद्रीने आयुर्वेद रसायन लिहिलेलं आहे. हे इम्पॉर्टंट आहे, याच्यावर एमसीक्यू येऊ शकतो. ओके, देन आहे भेल संहिता. ओके, आता भेल संहिताचे 8 स्थान आहेत आणि 120 अध्याय आहेत. याच्यामध्ये मनाचे स्थान डोके यांनी शीर सांगितलेले आहे. हरित संहिता, याच्यामध्ये नद्यांचे वर्णन केलेले आहे. इसवी सन पूर्व 1000 मध्ये होते. आता आयुष्याचे 4 वर्णन केले आहे. बाल, यौवन, प्रौढ, वृद्ध. याच्यात 6 स्थाने आहे, 103 अध्याय आहेत. नंतर आहे काश्यप संहिता, इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये 2 नावांनी हे उल्लेखित आहे. इसवी सन पूर्व 6वे शतक. काश्यप संहितेचा मुख्य विषय बालरोगवर आहे. काश्यप संहिता बालरोग. याच्यामध्ये 9 स्थान, 74 अध्याय. ओके, याच्यामध्ये सुवर्ण प्राशन इथे उल्लेख केलेला आहे आणि खिलस्थान हे काश्यप संहितेचे वैशिष्ट्य आहे. खिलस्थान. ओके, नंतर आहे 4th लघुत्रयी. आता लघुत्रयीमध्ये काय आहे? जे 4 आपले आहे संहिताकार, माधव निदान, शारंगधर संहिता आणि भावप्रकाश. ओके, सो हे सुद्धा लक्षात ठेवा हा टेबल. ओके, याच्यावर क्वेश्चन 1 येणार आहे. नंतर आहे भावप्रकाश संहिता. हे 16वे शतक आहे. याच्यामध्ये 5 महाभूतांची नावे व पासून स्टार्ट केलेली आहे. वसुंधरा, वारी, वन्नी, वायू, विशद. ओके, याचे टीकाकार काय आहे? जयदेव पंडित शिवशर्मा. ओके, भावप्रकाश निघंटू हा त्यांनी दिलेला आहे. नंतर आहे शारंगधर संहिता. याचे शारंगधर आहे हे नंतर 13व्या शतकात आहे. याच्यात नाडी परीक्षा, पंचकषाय कल्पना, अष्टविध योगी परीक्षा सांगितलेली आहे. परत आढ्यमलांनी याच्यावर दीपिका लिहिलेली आहे. काशीरामनी गूढार्थ दीपिका लिहिलेली आहे आणि भोपदेवनी शतश्लोक लिहिलेली आहे. ओके,
नंतर आहे माधव निदान संहिता. याच्यामध्ये माधवकार आहे संहिताकार, 7व्या शतकात होतं हे, आणि याच्यामध्ये आम्लपित्ताचा उल्लेख आहे. ओके. आणि आता याचे टीकाकार कोण आहे? श्रीकंठ दत्तनी मधुकोश लिहिलंय आणि वाचस्पतीने आतंक दर्पण लिहिले आहे. ओके. आता लघुत्रयची टीकाकार काय, म्हणजे होल लघुत्रयची टीकाकार. ओके, ठीक आहे. तर जयदेव यांनी लिहिलंय सिद्धांत रत्नाकर. पंडित शिव शर्माने लिहिलंय भावप्रकाश निघंटू आणि शिवप्रकाशिक. नंतर भारत सरकारने यांना पद्मभूषण पदवी दिलेली आहे. ओके, कोणाला? पंडित शिव शर्माला. नंतर आहे काशीराम यांनी शारंगधर संहितेवर गूढार्थ दीपिका लिहिली आहे. भोपदेव यांनी प्रकाश वाक्य आणि शलश्लोकी लिहिलेला आहे. आणि श्रीकंठ दत्तनी माधव निदानावर मधुकोष्टिका लिहिलेली आहे. राईट. नंतर आहे आपला 5th चॅप्टर, विश्वातील निरनिराळ्या चिकित्सा पद्धतीचा उगम आणि कालावधी. ओके, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता बघायच्यात काय आहे चायनामध्ये. आता चीनमध्ये ॲक्युपंक्चर हे याचा शोध लागलेला आहे. त्याचा काळ आहे इसवी सन पूर्व 3000 ते 4000. आता अरब म्हणजे आपण त्याला अरेबियन कंट्रीज जे काही आहे UAE. ओके, सो तिथे युनानी चिकित्सा पद्धती जे काही BUMS असतं. ओके, जे काही युनानी आहे त्याचा तिथे शोध लागलेला आहे. सो याचा आहे इसवी सन पूर्व 300 वर्ष आधी. ओके. नंतर आहे ग्रीस. ओके, सो ग्रीसमध्ये ॲलोपॅथीचा शोध लागलेला आहे. ॲलोपॅथी म्हणजे आपलं मॉडर्न सायन्स. त्याच्यामध्ये हिपोक्रेटस जे होता तर त्यांनी आधुनिक वैद्याचा पिता असं म्हटलेलं आहे. कोणाला? हिपोक्रेटस. आणि इसवी सन पूर्व 5वे शतक होतं त्याचं. राईट. नंतर आहे जर्मनमध्ये होमिओपॅथीचे शास्त्राचा शोध लागलेला आहे. कोणी लावलेला आहे? डॉक्टर सॅम्युअल हनेमन. ओके, आणि यांचा जन्म आहे 10 एप्रिल 1755. ओके, आणि यांचा मृत्यू होता 2 जुलै 1843. ओके. नंतर आहे निसर्गोपचार म्हणजे नॅचरोपॅथी आयुर्वेदाशी फार जवळची आहे. राईट. आणि महात्मा गांधी यांनी याचा पुरस्कार केलेला आहे. ओके, पुरस्कार. ओके. आणि योग आणि निसर्ग उपचार ही कोणतीही साईड इफेक्ट नसलेली आणि कमी खर्चाची उपचार पद्धती आहे. ओके, झालं, एवढंच होतं चॅप्टर. नंतर आहे 6वा चॅप्टर, वृक्ष आयुर्वेद, हस्त आयुर्वेद आणि अश्व आयुर्वेद. आता हे काय आहे तर वृक्षांबद्दल, परत हत्तींबद्दल आणि घोड्यांबद्दलचा आयुर्वेद. ओके. आता वृक्ष आयुर्वेदमध्ये काय आहे तर रामायण काळामध्ये अशोकवनाचे जे वर्णन केलेले होते तो ते वृक्ष आयुर्वेदामध्ये येतं. बरोबर. परत संत तुकारामांनी सुद्धा म्हटलेलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. ओके. त्यानंतर एक वृक्ष जतन करणे म्हणजे 10 फुलांचे संगोपन करणे. ओके. त्यानंतर आहे सर जगदीशचंद्र बोस यांनी म्हटलेलं आहे की वृक्ष सचेतन असतात, त्यांना जीव आणि जाणीवा असतात. ओके. नंतर चक्रपाणी दत्ताने म्हटलेलं आहे वृक्षादिना निर्मिती चेतन तत्व. ओके. नंतर आहे महाभारतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे जीवन पश्यामी वृक्षना. ओके. नंतर आहे, आता हे तुम्हाला याच्यापैकी एखादं सेंटेन्स येईल आणि तुम्हाला विचारतील याच्यापैकी कोणी ते सांगितलेलं आहे. ओके. नंतर आहे वृक्षांच्या चिकित्सेसाठी शारंगधर चिकित्सा पद्धतीमध्ये वृक्ष आयुर्वेद सांगितलेले आहे. वृक्षांच्या चिकित्सेसाठी. बरोबर. जसं माणसांना चिकित्साची गरज आहे तशी वृक्षांना सुद्धा असते. ओके. यालाच वनस्पती वैद्यक असे म्हटलेले आहे. ओके. आता आहे राघव भट्टांचा वृक्ष आयुर्वेद हा स्वतंत्र ग्रंथ आहे. कोणाचा? राघव भट्टांचा. ते आहे सेकंड हस्त आयुर्वेद म्हणजे काय तर हत्ती पाळणे हे वैभव समजलेलं आहे. बरोबर. आधीच्या काळामध्ये हत्ती पाळायचे, ठीक आहे, घोडे पाळायचे, म्हणून हत्तीच्या जे काही काळजी घेण्यासाठी हस्त आयुर्वेदाचं तिथे उगम झाला. बरोबर. मग आता गजलक्ष्मी हत्ती यांची चिकित्सा करणारे शास्त्र हस्त आयुर्वेद. बरोबर. कौटिल्य अर्थशास्त्रात हस्तीवर चिकित्सा करणाऱ्यांची सूचना सांगितलेली आहे. आता जे गजवैदिक शास्त्रावरील ग्रंथ कोणते आहेत? गज चिकित्सा, गज दर्पण, गज आयुर्वेद, गज परीक्षा. ओके. आणि त्याच्यानंतर आहे पालाकात्म नावाच्या मुनींना हस्त आयुर्वेदाचे चांगले ज्ञान होते. ओके. महाभारतात हत्तीवर चिकित्सा करणारे वैद्य होते आणि अशोकाच्या शिलालेखात हस्त आयुर्वेदाचा सुद्धा उल्लेख सापडतो. अशोकाच्या शिलालेखात. ओके. त्यानंतर आहे थर्ड अश्व आयुर्वेद. ओके, म्हणजे काय तर अश्ववैद्यक शास्त्राला शालिहोत्र म्हणतात. ओके. कशाला? अश्ववैद्यक शास्त्राला. महाभारतात नकुल अश्ववैद्यकात प्रावीण असल्याचा उल्लेख केलेला आहे. ओके, म्हणजे जे काही घोडे आहेत त्यांच्यावर उपचार पद्धती. ओके.
आता अश्ववैद्यकावर पुढील ग्रंथ आहेत. कोणते आहे? अश्व आयुर्वेद, अश्वलक्षण, अश्वचिकित्सा, शालिहोत्र. ओके, शालिहोत्र कोणी? नकुलने लिहिलेले. ओके, अश्वलक्षणामध्ये घोड्याची 32 लक्षणे सांगितलेली आहेत. ओके, आता अरबी घोडे कोणते? अरबी घोडे हे सर्वात चांगले आहेत, म्हणजे अरबी घोडे हे सर्वात श्रेष्ठ मानलेले आहेत. ओके, त्यानंतर हे 7वा चॅप्टर आपला अशोक, मुघल आणि ब्रिटिशकालीन आयुर्वेदाची स्थिती. ओके, आता याच्यामध्ये काय? सम्राट अशोक आणि बौद्ध काळात आयुर्वेदाची प्रगती आणि प्रसार खूप झालेला आहे. राईट, बौद्धांच्या विनय पिटक या ग्रंथात आयुर्वेदाचे ज्ञान आहे आणि आरोग्यशाळांना पुण्यशाळा असे म्हटले जात असे त्या काळामध्ये. ठीक आहे, आता सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकृत केल्यानंतर बौद्धाचा उपदेश अंगीकृत केला, त्यामुळे आयुर्वेदाला ऊर्जितावस्था आली होती. ओके, नंतर आहे महावग्ग ग्रंथालय आहे हे, त्याच्यामध्ये स्वेदन, तेल, रक्तमोक्षण यांचा उल्लेख केलेला आहे, महावग्ग. ओके, त्यानंतर आहे मुघल काळ. आता 12व्या शतकापासून मुघलांचा स्वाऱ्या भारतावर सुरू झालं. याच्यामध्ये नाडीविद्या, जे काही नाडीविद्या असते, सो याच्यामध्ये ती उभारली गेली. ओके, सो ते झालं. त्याच्यानंतर आहे आईने अकबरी. ओके, याच्यामध्ये मोगल काळातील वैद्यकशास्त्राच्या स्थितीचे वर्णन केले आहे, आईने अकबरी. त्यांना आहे अल्बेरफनी. ठीक आहे, याच्यामध्ये माधव निदानाचे अरबी भाषेत रूपांतर केले आहे. अल्बेरफनी यांनी माधव निदानाचे अरबी भाषेत रूपांतर, हा MCQ येऊ शकतो. ओके, देन झालं. त्यानंतर आहे ब्रिटिश काळ. ओके, 16व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनी सुरू झाली, त्यामुळे बाजारपेठा वाढल्या आणि ॲलोपॅथीचा औषधांचा व्यापार सुरू झाला. राईट, आता 17व्या शतकात फ्रान्सचे लोक आले. राईट, फिरंग लोकांचा उल्लेख भावप्रकाश ग्रंथात आढळतो. कोणत्या ग्रंथात? भावप्रकाशमध्ये फिरंग लोकांचा, फ्रान्सच्या लोकांचा इथे आढळतो उल्लेख. ओके, झाला. नंतर आहे 8वा चॅप्टर आधुनिक काळातील तज्ज्ञांचे आयुर्वेदासाठी योगदान. साधारणपणे 16व्या शतकानंतर आयुर्वेदाचा आधुनिक काळ म्हणता येईल. कोणत्या शतकानंतर? 16व्या शतकानंतर. आता गणनाथ सेन, आता हे इम्पॉर्टंट आहे. ओके, याच्याकडे लक्ष द्या. गणनाथ सेन जन्म 1877. ओके, सो यांनी काय केलेलं आहे तर यांना महामहोपाध्याय ही उपाधी मिळालेली आहे. यांनी काय कार्य केलेलं आहे? शरीर रचना म्हणजे ॲनाटॉमी विषयात हातखंडा होता त्यांचा. ठीक आहे, आयुर्वेदिक महाविद्यालयाची स्थापना केली कलकत्ता येथे अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते आणि अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनामध्ये अध्यक्षपद त्यांचे होते. ओके, गणनाथ सिंग. आणि शरीर रचनेवरील त्यांचे ग्रंथ कोणते आहेत? प्रत्यक्ष शरीरम, सिद्धांत निदानम, शारीर परिभाषा, प्रत्यक्ष शारीर परिभाषा. ओके, परिशिष्ट. सेकंड आहे वैद्य यामिनी भूषण रॉय, यांचा जन्म 1872. ओके, सो यांनी काय कार्य केलेले आहे? वैद्यराज औषधी निर्माण रसशाळा बनवलेली आहे. अष्टांग आयुर्वेद कलकत्ता येथे प्राचार्य होते. परत त्यांचा ग्रंथ काय आहे? शाला वय अगध तंत्र आणि प्रसूती तंत्र. ओके, त्यानंतर आहे वैद्य शंकरदाजी शास्त्री पदे. ओके, यांचा जन्म 1867. यांनी कार्य काय केले? मुंबईत प्रभू रामजी जीवनराम आयुर्वेदिक महाविद्यालय स्थापना, भारतीय वैद्य संघटना निर्माण, नाशिक येथे आयुर्वेदाचा प्रसार, राज्यवैद्य पत्रिकेचे प्रकाशन. हे इम्पॉर्टंट आहे. यांचे ग्रंथ काय आहे? आर्यभिषक, वाघभट चरक, बृहत निघंटू, निघंटू शिरोमणी, औषधी गुणदोष आणि वनौषधी गुणादर्श. ओके, त्यानंतर आहे आचार्य स्वामी लक्ष्मीराम, यांचा जन्म 1930. सो यांनी धन्वंतरी औषधालयाची स्थापना केली. यांनी 32व्या आंतरराष्ट्रीय अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलनाचे कलकत्ता येथे ते अध्यक्ष होते. ओके, त्यानंतर आहे इथं हे पण आहे, हा इम्पॉर्टंट टॉपिक, की आचार्य स्वामी लक्ष्मीराम हे जयपूर येथून आयुर्वेदाचार्याची पदवी घेतलेली आहे. त्यानंतर आहे यादवजी त्रिकमजी आचार्य, यांचा जन्म 1930. यादवजी त्रिकमजी आचार्य काशी विश्व हिंदू महाविद्यालयाचे प्रथम अध्यक्ष होते. बरोबर, आणि आयुर्वेद महाविद्यालय जामनगरचे प्रथम प्राचार्य होते. ओके, यांचे ग्रंथ आहे सिद्धयोग संग्रह. यांनी प्रकाशन काय केले? रसहृदय तंत्र, नाडी परीक्षा, गदनिग्रह, आयुर्वेद प्रकाश, रससार, कामधेनू, रसपद्धती, वैद्य मनोरमा, रसायनखंड.
ओके. नंतर आहे 6 नंबरचे आपले डॉक्टर PM मेहता. यांचा आहे जन्म 1895 आणि जामनगर येथील आयुर्वेदिक संशोधन स्थानाचे निर्देशक आहेत हे आणि दबे आणि चोपडा कमिटीचे सदस्य आहे. हे इम्पॉर्टंट आहे MCQ साठी. ओके. नंतर आहे वैद्य भास्कर गोविंद घाणेकर. ओके. सो यांनी ॲलोपॅथी डॉक्टर असूनही आयुर्वेदाचा प्रसार केला आहे, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे आणि शारीरिक सुश्रुत श्रेष्ठ असे त्यांनी म्हटलेले आहे. ओके. ग्रंथ आहे सुश्रुत संहितेवर रहस्य दीपिका, टीटिका, जीवाणुविज्ञान, औसर्तिक रोग, स्वास्थ्य विज्ञान, वैद्यकीय सुभाषित साहित्य. इम्पॉर्टंट. ओके. देन आहे वैद्य दामोदर शर्मा गौर. यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते. यांचा ग्रंथ आहे अभिनव प्रसूती तंत्र, द्रव्य गुण विषयावर आदर्श संग्रह ग्रंथ. ओके. त्यानंतर आहे आचार्य प्रियव्रत शर्मा 1920. ओके. यांनी अभिनव शरीरक्रिया विज्ञान, द्रव्यगुण विज्ञान, चरक संहिता, रोगपरीक्षा विद्या, आयुर्वेद वैज्ञानिक इतिहास आणि चरक चिंतन ग्रंथ हे त्यांनी लिहिलेले आहे. इम्पॉर्टंट आहे हे. आणि बेगुसराय आयुर्वेदिक महाविद्यालय ते प्राध्यापक. नंतर आहे वैद्य सी द्वारकानाथ म्हणजे कविराज द्वारकानाथ सेठ. यांचा फरीदपूर येथे जन्म. राईट. यांनी मूर्धना चिकित्सेत प्रावीण्य होते यांना आणि सन्मान आहे यांना महापोध्याय पदवी दिलेली आहे. नंतर आहे वैद्यरत्नम PS वॉरियर. यांचा जन्म 1869. यांचे कार्य आहे कलकत्ता येथे आयुर्वेदिक पाठशाळा उघडली, आयुर्वेद रुग्णालयात पंचकर्म विभाग वेगळा सुरू केला, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्षपद, आयुर्वेद समाज स्थापन केले आणि ग्रंथ आहे यांचा अष्टांग शरीरम. सन्मान आहे यांना भारत सरकारच्या वैज्ञरत्न पुरस्कार यांना मिळालेला आहे. ओके. नंतर KG श्रीनिवास मूर्ती. ओके. यांचा जन्म 1887. यांचे कार्य आहे प्रेसिडेंट सेंट्रल बोर्ड ऑफ मेडिसिन, आयुर्वेदाचा प्रसार, इन्फंट मॉर्टॅलिटी हा ग्रंथ लिहिला, क्लिनिकल मेथड्स इन आयुर्वेदा हा त्यांनी ग्रंथ लिहिला. ओके. नंतर आहे आपले BV गोखले. यांचा जन्म आहे 1903. ओके. राष्ट्रीय चळवळीत सहभाग आहे यांचा, महाराष्ट्राच्या आयुर्वेद विभागाचे अध्यक्ष आहे आणि जामनगरच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य आहे. त्यांचे ग्रंथ काय आहे दोष विज्ञान मराठीमध्ये आणि चिकित्सा तत्व प्रदीप्त संस्कृतमध्ये. ओके. नंतर आपला 9वा चॅप्टर आहे जागतिक स्तरावर आयुर्वेद. ओके. सो आता याच्यामध्ये बघा जागतिक स्तरावर काय आहे, वेगवेगळ्या देशातील त्या काळाचं तिथे आयुर्वेद आपण समजू शकतो. आता सुमेर संस्कृती इसवी पूर्व 4000 हे कुठे होते, सुमेरिया किंवा मेझोपोटेमिया आपण तिथे म्हणू शकतो. याला ज्योतिषशास्त्राला विशेष महत्त्व दिले होतं. बारफ नावाचे आचार्य तिथे साध्य त्याचे अरिष्ट लक्षणे सांगत होते आणि रक्त या घटकाला शुश्रूत संहितेप्रमाणेच महत्त्व आहे आणि ते नागदेवतेला मारत होते त्या काळचे लोक. आता सर लिओनार्डो वुले यांनी 1929 मध्ये सुमेर संस्कृतीचा शोध लावला. ओके. चरक शेषावतार सांगितलेला आहे आणि पतंजली नागदेवतेचे अवतार सांगितलेले. नंतर आहे असुर संस्कृती. हे आहे इसवी पूर्व 1200 आणि हे असिरियन इथे होती. आता इथे आहे औषध द्रव्यांची छोटी पिशवी म्हणजे बटवा, वैद्य ठेवी, तसंच परत असिरियन हर्बल नावाचा ग्रंथात अनेक औषधे सांगितलेले आहेत. परत देववापाश्रय आणि गंधक तांबड्यासारख्या खनिजांचा वापर व्हायचा. ठीक आहे. नंतर आहे मिश्र संस्कृती. मिश्र म्हणजे काय तर इजिप्तमध्ये जे काही त्या काळी आपण पिरामिड्स होते सो त्या काळामध्ये जे काही उपचार पद्धती होते. ओके. त्याच्यामध्ये सूर्यदेवतेची पूजा करायची, देववापाश्रय चिकित्सा करायची, परत त्यांना स्रोतच कल्पना होती, रक्षण मोक्षण क्रिया माहीत होती. आता पैपारिस नावाचा ग्रंथ प्रसिद्ध होता. ओके. परत लेपन पद्धतीने शव सुरक्षित ठेवण्याचे उत्तम ज्ञान त्या लोकांना होते. बरोबर. आणि शब्दांच्या उच्चारात समानता दिसते. ओके. त्यांना आहे बाबुल संस्कृती. ही होती बॅबिलॉन आणि बॅबिलोनिया इथे. ओके. सो हे होतं 2000 इसवी सन पूर्व. आता चंद्रदेवता मानली होती आणि शस्त्रकर्मात नुकडांची हानी झाली तर हात तोडण्याची शिक्षा होती. परत कॅटरॅक्ट याचं ते शस्त्रकर्म तिथे केले जात असे त्या काळामध्ये. परत युक्ती व्यापाश्रय चिकित्सा होती आणि शब्दांच्या उच्चारात आपली आणि त्यांची समानता इथे दिसते. ओके. नंतर आहे चीन संस्कृती इसवी सन पूर्व 3000.
याच्यामध्ये नाडी परीक्षा, पचनसंस्थेतील विकार हे सर्व होते. परत बौद्ध धर्माचा प्रसार चीनमध्ये खूप झपाट्याने झाला आणि बौद्ध भिक्षू हे आयुर्वेदिक चिकित्सा जाणणारे होते, तेव्हा त्या काळात चीनवर आयुर्वेदाचा प्रभाव पडला. चीनचा उल्लेख कशात आहे? गुप्तकालीन कौटिल्य शास्त्रात, काश्यप संहितेमध्ये. ओके, त्यानंतर आहे ॲक्युपंक्चर चिकित्सेचे मूळ चीनमध्ये आहे. राईट, बरोबर, ॲक्युपंक्चर चीनमध्ये आहे. त्यानंतर आहे फारस. फारस म्हणजे पर्शिया आणि इराण संस्कृती. बरोबर, याच्यामध्ये 600 इसवी सन पूर्वचा काळ आहे हा. जिथे सूर्यदेवतेची आराधना होती. झरतुष्ट्राने पारशी धर्म स्थापन केला आणि पूजाविधी करण्यास सांगितले. परत अवेस्ता हा धर्मग्रंथ आहे, अवेस्ता. ओके, फारसींचा. नंतर आहे अरब संस्कृती, इसवी सन पूर्व 600 अरेबियनमध्ये. ओके, हारून अल राशीद यांनी सार्वजनिक रुग्णालय उभी करून सार्वजनिक आरोग्याची पायाभरणी खलिफांच्या काळात सुरू केली. हारून अल राशीद, MCQ येऊ शकतो. नंतर चरित संहिता आणि सुश्रुत संहिता यांचा अनुवाद सुद्धा आहे अरबी भाषेत, आणि अल्बिरुनीने माधव निदानाचे भाषांतर केले आहे, आपण बघितलं होतं. ठीक आहे, आणि ट्रान्सलेट केलेले आहे. आणि परत समान उच्चार आहे आपला आणि त्यांच्यामध्ये सुद्धा. नंतर आहे ब्रह्मदेश. ब्रह्मदेश कोणता आहे? कंबुज, इसवी सन पूर्व 2000. तेव्हा व्यापारी चिकित्सा होती. आयुर्वेदिक ग्रंथाचे भाषांतर ब्राह्मी भाषेत केलेत आणि वनस्पती चिकित्सा प्रचलित झाली. नंतर आहे रोमन संस्कृती, इसवी सन पूर्व 753. याच्यामध्ये जादू टोणा, देव व्यापारी चिकित्सा व्हायची, देवी आराधना व्हायची. परत एस्किलपिएडिस या चिकित्सकाने स्त्रोतस, वेदन इत्यादी विचार मांडले. नंतर सेल्सस नाक आणि कानाच्या सर्जरीचे वर्णन, प्लिनीमध्ये औषधद्रव्याचे वर्णन, सोरेनसमध्ये स्त्रीरोग प्रसूतीतंत्र याचं वर्णन, गॅलनमध्ये पशुचिकित्सक होता. ओके, नंतर आहे मेक्सिको, 16वे शतक. गुप्तरोगाचे वर्णन, उदरविकार, डॉक्टर निकोलस, डॉक्टर हांड्रिज राजादेश अशा शास्त्रज्ञ होते. ठीक आहे. त्यानंतर आहे म्यानमार, बर्मा देश. याच्यात सुश्रुत संहिता, द्रव्य गुन्ह्यांचे भाषांतर केलेले आहेत. परत सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध विहाराद्वारे आयुर्वेदाचा प्रसार झालेला आहे. नंतर आहे ग्रीस, युनान आणि यवन संस्कृती. ठीक आहे. सो इसवी सन पूर्व 2000. त्याच्यामध्ये जलोकाचा प्रयोग केलेला जात होता. हिपोक्रेटिस हा अत्यंत महत्त्वाचा चिकित्सक होता, त्याला आधुनिक वैद्यकाचा पिता म्हटलेले आहे. कॉर्पस हिपोक्रेटिस या ग्रंथात, कोणता ग्रंथ? कॉर्पस हिपोक्रेटिस या ग्रंथात काय चिकित्सेचा शल्यचा वर्णन आहे. हिपोक्रेटसने हिपोक्रेटिक ओथ दिली, जी काही डॉक्टर्स घेतात, हिपोक्रेटिक ओथ. ओके. नंतर आहे पेरू. देववादी लोक होते. सूर्यचंद्र नक्षत्र यांच्यावर श्रद्धा होती. वातव्याधी कुष्ठ यांचे पाप केल्याने होतात असे ते म्हणत असत. ओके. नंतर आहे आता आग्नेय देशाकडील देशांमध्ये आयुर्वेदाचा प्रसार. आग्नेय देश म्हणजे आपल्या पूर्वीकडच्या साईडचे. ओके. त्याच्यामध्ये आहे बघा, पूर्वी नाही, आपल्या साऊथ मधल्या साईडचे. त्याच्यात आहे श्रीलंका. याच्यामध्ये बौद्ध आणि सिंहली लोकांची अधिक संख्या होती. परत याच्यामध्ये सत्ययुगात रावण मोठा आयुर्वेद तज्ज्ञ होता, त्याने रावण संहिता लिहिली होती. कुठे? श्रीलंकामध्ये. नंतर नेपाळ. नेपाळमध्ये काय आहे? शल्यगत तंत्र यांचा तिथे ज्ञान होते. नंतर नेपाळ आणि भारत यांची संस्कृती प्राचीन काळापासून मिळती जुळती आहे. ओके. नंतर आहे तिबेट. याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदिक शास्त्रावर डिपेंड आहे. आपली ग्युदली हा ग्रंथ लिहिला गेला. ओके. त्यानंतर आहे मॉरिशस. मॉरिशसमध्ये काय? आधुनिक चिकित्सा जास्त प्रमाणात आहे, परंतु आयुर्वेदिक चिकित्सा हळूहळू सुरू झाली आहे. नंतर आहे थायलंड. थायलंडमध्ये वैद्यक शास्त्र संग्रह हा तिथे सर्वसामान्य वैद्यक ग्रंथ आहे. त्याची स्वास्थ्य कल्पना आहे. वातव्याधीवर चिकित्सा आयुर्वेद पद्धतीने केली जाते. ओके. आता झालं. आता स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आयुर्वेदाचा काय विकास झाला? बरोबर. आता सर्वात फर्स्ट आहे, याच्यामध्ये सर्व कमिटीज आहे आणि याच्यावर MCQ हे कंपल्सरी येणार आहे तुम्हाला. सो सर्व कमिटीज माहीत पाहिजे, त्यांच्यामधले कोणते, त्यांचं जे इसवी सन आहे ते माहीत पाहिजे तुम्हाला. ओके. आता फर्स्ट आहे भोर कमिटी. भोर कमिटीचे काय आहे? स्थापना 1945. ओके. डॉक्टर भोर यांच्या अध्यक्षतेखाली. याचा 1946 मध्ये श्रीमती A. रुक्मिणी लक्ष्मीपती यांच्या अध्यक्षतेखाली पुढील निर्णय घेण्यात आले. मग ते केंद्र राज्यात आयुर्वेदिक आणि युनानी शास्त्राचे संशोधन, आयुर्वेद आणि युनानी चिकित्सांची सरकारी नोकऱ्यात समाविष्ट करावे. आयुर्वेद इतिहास हा स्वतंत्र विषय असावा. राईट. नंतर आहे चोपडा कमिटी. चोपडा कमिटी केव्हा झाली? 1946 ते 1948. ओके. या कमिटीचे अध्यक्ष कर्नल सर रामनाथ चोपडा हे होते. डॉक्टर द्वारकानाथ आणि या कमिटीचे सचिव होते.
यांनी काय सांगितलं होतं की एकाच अध्यापकाने दोन्ही पद्धतीचे विषय शिकवावे. ओके. त्यानंतर आहे पंडित कमिटी 1945 ते 1950. अध्यक्ष डॉक्टर CG पंडित. हे अध्यक्ष सुद्धा लक्षात ठेवा, अध्यक्षावर MCQ येऊ शकतं. नंतर आहे याच्यात जामनगर येथे 1952 मध्ये आयुर्वेदाचे केंद्रीय संशोधन केंद्र स्थापन झाले. कुठे झाले? जामनगर. केव्हा? 1952. कोणी केले? पंडित कमिटीच्या सूचनेनुसार. ओके. नंतर आहे दवे कमिटी 1954. त्रिवेंद्रम येथे झालेल्या केंद्रीय स्वास्थ्य परिषदेमध्ये डॉक्टर दयाशंकर त्रिकमजी दवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली ही स्थापना. ओके. त्यानंतर आहे उडुप कमिटी 1958. ओके. अध्यक्ष आहे डॉक्टर KN उडुप. ओके. त्यांनी सगळा अभ्यासक्रम असेल, आपल्या शैक्षणिक सेवेत काही जे असेल आयुर्वेदाचं त्यांनी तिथे वाढ केली, इम्पॉर्टन्स दिलं. नंतर आहे व्यास कमिटी. अध्यक्ष श्री मोहनलाल व्यास. व्यास कमिटीने आयुर्वेदाचा अभ्यासक्रम सिलेबस तयार केला. BMS हा मिश्र कोर्स स्टार्ट केला. ओके. आता नंतर आहे आयुर्वेदाचे कार्य करणाऱ्या विविध संस्था कोणत्या आहेत? सर्वात फर्स्ट आहे आयुष, आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी. याची स्थापना झालेली आहे 1995 इथे. प्रमुख कार्यालय आहे दिल्लीला. ओके. त्यानंतर आहे CCIM किंवा NCIM म्हणजे काय? सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन किंवा नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन. ओके. आता याची स्थापना केव्हा झालेली आहे? 1971 मध्ये. हे तुम्हाला ह्याचे लॉंग फॉर्म माहीतच पाहिजे, MCQ येणार आहे. ओके. नंतर आहे CCRS, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स. केव्हा स्थापना झाली आहे? 1986 मध्ये. ओके. त्यानंतर आहे AIIA, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा. ओके. त्यानंतर आहे NIA, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा 1976 मध्ये जयपूर, राजस्थान इथे. ITRA, इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग अँड रिसर्च इन आयुर्वेदा 1967 मध्ये भारतातील पहिले आयुर्वेदिक विद्यापीठ आहे हे. नंतर आहे फॅकल्टी ऑफ आयुर्वेदा BHU, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी 1916. पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापना केली. ओके. नंतर आहे RAV, राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ 1988 न्यू दिल्ली इथे आहे. तर जागतिक आरोग्य संघटना जे काही WHO आहे. ओके. तर याची स्थापना केव्हा झालेली आहे? 7 एप्रिल 1948 मध्ये. ओके. मुख्य कार्यालय कुठे आहे? जिनेवा, स्वित्झर्लंड येथे. आता ह्याच्यानंतर आहे युनिसेफ, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन एमर्जन्सी फंड. ओके. स्थापना आहे 11 एप्रिल 1946. मुख्य कार्यालय न्यूयॉर्क, USA मध्ये. ओके. हे झालं आपलं, याचे पूर्ण आपल्याला जे झालेले आहे. ओके. आता हे जे आहे हे आयुर्वेदिक इतिहासचे काही MCQ टाईपमध्ये तुम्हाला सेंटेन्स आहे. ओके. ते सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील. आपण जे आधी वाचलेलं आहे ते सर्व याच्यामध्ये आहे. ओके. आता याच्यामध्ये PDF मध्ये तुम्हाला MCQ सुद्धा मिळून जातील. ठीक आहे. ज्यांना पाहिजे असेल PDF त्यांनी मला व्हॉट्सॲपवर मेसेज करायचं. तुम्हाला 50 रुपीजमध्ये ही PDF मिळून जाईल. ओके. सो इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण केलेले आहेत. ठीक आहे. ज्यांना काही डाऊट्स असतील त्यांनी कमेंट्समध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.